नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण PVGs म्हणजे हे ट्रस्ट आहे PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट पुणे, ठीक आहे. आणि या कॉलेजची आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन यांच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. पुण्यातलं एक महत्त्वाचं कॉलेज आहे. ओके, तुम्ही जर पॅकेज म्हणा किंवा यांचे जे काही ब्रांचेस यांच्याकडे अवेलेबल आहे, इनटेक या प्लेसमेंट कट ऑफ सगळ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर प्रायव्हेट ट्रस्टमधलं पुण्यातलं एक महत्त्वाचं कॉलेज आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतली आहे आणि CET रिलेटेड ज्या काही गोष्टी आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला कट ऑफ झाला तर त्या CET सेलच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेल्या आहे, ठीक आहे. कॉलेजचा कॅम्पस आफ्टर दॅट 1985ला कॉलेज एस्टॅब्लिश झाला आहे. प्रायव्हेट ट्रस्ट आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, अफिलिएटेड टू द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रांचेस ॲट दिस कॉलेज बघा, 7 प्रकारचे इथे प्रोग्राम्स अवेलेबल आहे आणि विथ सँक्शन इनटेक. कम्प्युटर इंजिनिअरिंग 120, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 120, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60, ENTC 120, मेकॅनिकल 120, प्रिंटिंग अँड पॅकिंग टेक्नॉलॉजी 60, AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ डाटा सायन्स. बघा, प्रिंटिंग अँड पॅकिंग टेक्नॉलॉजी म्हणजे जेव्हा कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं 1985ला, ही पहिली ब्रांच आहे त्यांची. ओके, आफ्टर दॅट मग या सगळ्या गोष्टी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं नवीन आहे 2020-21 आय थिंक आलेला आहे. बघा, तर हे फी स्ट्रक्चर झालं, कॅटेगरी वाईज दिलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टी इथं समजा इन्क्लूड केलेल्या आहे. ओके, मग 1,23,24,25 घरात ओपन कॅटेगरी जी जाते. ओके, ट्युशन फी वगैरे सगळं. आफ्टर दॅट OBC EWS कॅटेगरीवाल्यांसाठी 17,000 समथिंग, SBC विजय NTD आणि गर्ल्ससाठी 17,500, SC ST 2,200. आता बघा काय आहे ना, महाराष्ट्र शासनाने एक GR काढला की ज्या काही विद्यार्थिनी आहे महाराष्ट्रातल्या, ज्या काही प्रोफेशनल कोर्सेस करतात, आता इंजिनिअरिंग झालं, आफ्टर दॅट MCA BCA हे सगळे प्रोफेशनल कोर्सेस झालं. तर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये काय झालं, स्पेशली विद्यार्थिनी म्हणजे स्पेशली गर्ल्ससाठी तर यांना ट्युशन फी माफ करण्यात आली. इथे लक्षात. ओके, जसं आता ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फीस 1,00,000 आहे. OBC BC वाल्यांसाठी जी काही ट्युशन फी आहे ती 53,000 आहे. ओके, त्याच्यामुळे ट्युशन फी माफ झाल्यामुळे स्पेशली गर्ल्ससाठी तुम्ही जर फीस बघितली तर कमी झालेली आहे प्रोफेशनल कोर्सेससाठी, ठीक आहे. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग करत असताना म्हणजे प्रत्येक विद्यार्थिनींना हा फायदा स्वतःचा करून घेतला पाहिजे, ठीक आहे. महाराष्ट्र शासनाचा GR आहे. आता बघा, आपण कट ऑफ ब्रांच वाईज बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, पहिला कम्प्युटर इंजिनिअरिंगचा बघूया. ओके, आता हा जो काही कट ऑफ आहे होम युनिव्हर्सिटीसाठी आहे. ओके, जी ओपनसाठी बघा 7,676 क्लोजिंग रँक होती, 97.79% होतं. कॅटेगरी वाईज जर तुम्ही बघितलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज होताना दिसतं. SC साठी बघा 93.41, ST साठी बघा 74.97, VG साठी 95.58. ओके, NT1 NT2 NT3 जर तुम्ही बघितलं तर 95, 96 आणि 97. ओके, आफ्टर दॅट OBC 97 समथिंग, SC BC 97 समथिंग. ओके, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी सर्वात जास्त काय म्हणू शकतो कट ऑफ राहतोच. मग जसा जसा ब्रांच चेंज होते, आता IT चा कम्प्युटर इंजिनिअरिंग स्लाइटली थोडा कमी राहतो, 97.48, SC 92.45, ST 67.82, VJ NT2 या म्हणजे जवळपास सारख्याच राहतात. VJचं थोडं NT पेक्षा कमी राहतं. SBC OBC आणि SCBC जवळजवळ सारखेच राहतात. तुम्ही जर बघितलं 97.29 आणि 27चा फरक दिसतो. इलेक्ट्रिकलचा आता थोडाफार आणखी कमी राहतो. बघा, जी ओपन बघा 93.98, SC 84, ST 25 वर आलं इलेक्ट्रिकलसाठी. ओके, आफ्टर दॅट ENTC बघा, याचा थोडा इलेक्ट्रिकलपेक्षा टफच राहतो थोडा. ओपनसाठी बघा 96.34, SC 88.86, ST 58.44. आफ्टर दॅट VJ जर बघितलं तर 89 आणि NT जर बघितलं 94-95च्या जवळपास तुम्हाला दिसतं. आफ्टर दॅट OBC आणि SCBC क्लोज राहतं थोडं. मेकॅनिकलसाठी बघा, ओपनसाठी बघा 93 पासून सुरुवात झाली, तर तुम्ही SCBC OBC जर बघितलं तर 92-91 वर क्लोज झालेला आहे. बघा, प्रिंटिंग अँड पॅकिंग जनरल ओपनसाठी 83.21, SC 7.073, VJ 74, NT 80, 32, भरपूर कमी गेलं आहे. ओके, प्रिंटिंग अँड पॅकिंग टेक्नॉलॉजी. आफ्टर दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स बघा, डिमांड ब्रांच आहे, 97.27 जनरल ओपनला क्लोज झाली, SC ला 92, ST ला 67, VJ ला 94 आणि NT1 NT2 3 जर बघितलं 1 2 3 यालाच आपण BCD म्हणतो, NTB NTC NTD 94-96 वर क्लोज झालेला. OBC SCBC 97. आफ्टर दॅट सीट मॅट्रिक्स बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो काही इंटेक्ट आहे सँक्शन इंटेक्ट 120चा आहे.
ओके. त्यापैकी 102 MS सीट्स, 18 ऑल इंडिया. ओके. आणि मग कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ओपन SC ST BJ NTD BC D OBC SC BC. ओके, जनरलला आणि लेडीजला. आफ्टर दॅट IT साठी बघा अगेन सँक्शन इनटेक 120, 102, 18चा तो रेशिओ तिथं राहिलेला आहे. ओके. EWSला 12 आणि TFWSला 6. आफ्टर दॅट इलेक्ट्रिकल जर बघितलं तर 60चा इंटेक आहे, 51 आणि 9 मध्ये डिवाइड झालेला आहे. यांच्या इन्स्टिट्यूट सीट्स तुम्हाला दिसत नाही आहे. म्हणजे आतापर्यंत आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरेच कॉलेज बघितले, परंतु प्रायव्हेट कॉलेज म्हटलं की इन्स्टिट्यूट सीट्स मॅनेजमेंट सीट राहतात, परंतु यांच्यात दिसत नाही आहे. ओके. याच्यात डिटेलमध्ये आपल्याला अजून इन्फॉर्मेशन याची घ्यावं लागेल. बघा ENTC मध्ये पण बघा तोच 102 आणि 18चा पॅटर्न आहे. इन्स्टिट्यूट सीट 0 आहे. EWS साठी 12, TFWS 6, तो सेम रेशिओ आहे. मेकॅनिकलसाठी बघा 120, 102, 18चाच रेशिओ दिसतो. इन्स्टिट्यूट 0 दिसतो. ओके. प्रिंटिंग अँड पॅकिंग टेक्नॉलॉजीमध्ये बघा 60चा 51, 9चा रेशिओ. AIDS मध्ये पण बघा 60चा इंटेक्ट आहे, 51 MS सीट्स, ऑल इंडिया 9. आणि त्यानंतर बघा कॅटेगरी वाईज जर बघितलं तर ओपन जनरलला 13, लेडीजला 5, PWD ला 1 दिली आणि डिफेन्सला 1 गेली ओपनमधून. मग तो कॅटेगरी वाईज सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. बघा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की या कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेऊ इच्छितो, ओके, त्याचा जो काही लास्ट 3-4 वर्षाचा जो काही प्लेसमेंट आहे याचं स्टॅटिस्टिक, याची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा अकॅडमिक इयर 24-25 रिसेंटच आहे. ब्रांच वाईज नंबर ऑफ ऑफर्स किती झाले, म्हणजे टोटल 415 ऑफर झाले. तुम्ही जर बघितलं तर कम्प्युटरला 45, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 77, ENTCला 84, मेकॅनिकल 96, इलेक्ट्रिकल 48, प्रिंटिंगला 25 आणि AIDSला 40. अशा प्रकारची तिथं ऑफर्स झालेल्या कंपन्यांस थ्रू. ओके. बघा इंटरनॅशनल प्लेसमेंट बघा 24-25 जापान या कंपन्यांमध्ये, म्हणजे जापानच्या बरेच 8 कंपन्यास दिलेल्या आहेत त्यांनी. ओके. बघा नंबर ऑफ स्टुडंट प्लेस झालेला आहे. ओके. बघा हे डायफुकू नावाची कंपनी आहे, तर 2 स्टुडंट प्लेस झाले आणि ॲन्युअल सॅलरी त्यांना 30 लाखांचा. आणि तुम्ही जर प्रत्येक कंपनी बघितलं तर 30, 28, 26, 25, 21, 21, 20 आणि 25. ओके. आणि नंबर ऑफ स्टुडंट जर तुम्ही बघितले तर 5, 6, 7, 8, 9, 10, 11 स्टुडंटनी म्हणजे 20 लाखांच्या वर जवळजवळ इथं पॅकेज घेतलेलं तुम्हाला दिसतंय. येतं लक्षात. आता हे जॅपनीज लँग्वेजमध्ये आहे, थोडं आपल्याला दाईची सी वाचायला थोडंसं हे कठीण नाही जाणार. येतं लक्षात. ओके. आफ्टर दॅट प्लेसमेंट इन्फॉर्मेशन फॉर द मेजर रिक्रुटर्स फॉर द 24-25. आता ते तर इंटरनॅशनल होतं. ह्या बऱ्याचशा कंपन्या नंबर ऑफ बघा हे ॲटलास कोपको नंबर ऑफ स्टुडंट प्लेस 10 स्टुडंट विद्यार्थी प्लेस झाले, 6 लाखांचा ॲन्युअल पॅकेज. मग इथे तुम्हाला दिसेल 10-10.5 लाखांचा पॅकेज. डाटालॉग्स नावाची कंपनी आहे, 2 विद्यार्थी प्लेस झाले. ठीक आहे. अशा प्रकारचा हा डाटा आहे. ओके. TCS प्राईममध्ये बघा 1 विद्यार्थी 9 लाखांनी, TCS डिजिटलमध्ये 8 विद्यार्थी 7 लाखांनी. ओके. म्हणजे जर बघितलं तर इन ॲव्हरेज म्हणजे 7-8 लाखाचं इथं पॅकेज मिळतं. बघा आता प्लेसमेंट इन्फॉर्मेशन बघा अकॅडमिक इयर 23-24 साठी. तर नंबर ऑफ ऑफर्स झालेले आहे आणि तुम्ही हायेस्ट पॅकेज पण बघू शकता. ओके. हायेस्ट, मीडियन आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही या सेक्शनमध्ये तुम्हाला दिसते हायेस्ट पॅकेज. ओके. म्हणजे इथे तुम्हाला 20-22 लाखांपर्यंतचं हायेस्ट पॅकेज गेलेलं दिसतंय. 22-23 जर बघितलं तर तुम्हाला इथे 20 लाखांचं, 10 लाखांचं मीडियन ॲव्हरेज तुम्हाला दिसतं पॅकेज. आणि हे ब्रांच वाईज जो काही विद्यार्थ्यांना ऑफर झालेला आहे त्या पर्टिक्युलर कंपनीजकडून, ते पण तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.